नमस्कार, मी पांडुरंग. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहो. मी तुम्हाला आज माझ्या शेतामधील मशागत केलेले सोयाबीन हे पीक दाखवत आहो. मित्रहो, हे असणारे सोयाबीन आपण पाहत आहात. आज सोयाबीनची पेरणी करून सर्वसाधारण 20-25 दिवस होत आलेले आहेत. तरी आपण सध्याची सोयाबीनची अवस्था कशा प्रकारे आहे ते मी या तुम्हाला व्हिडिओमधून दाखवत आहोत. बघा, चालू वर्षाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पाऊस काळ आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन हे पीक ह्या वर्षी गेल्या वर्षीच्या सारखे येणार नाही हे नक्की आहे. तरीही पाऊस थोडा उशिरा सुरू झाल्यामुळे पेरणीही उशिरा झालेली आहे. त्यामुळे पिकाची उंची दरवर्षीप्रमाणे या वर्षी कमी दिसत आहे. बघा, हे सोयाबीन अगदी ह्याच्यामध्ये दुंडे वगैरे मारून झालेले आहेत. अशा प्रकारे सध्याची या सोयाबीनची अवस्था आपल्याला पाहायला मिळत आहे. सोयाबीनमध्ये खूप गवत असल्यामुळे आपल्याला याची मशागत करावी लागलेली आहे. आजही पाऊस येणार नाही असे आपले निसर्गाचे संकेत दिसून येतात. या सोयाबीन सुधारणेसाठी आपल्याकडे काय नवीन उपाय असतील तरी आपण SMS द्वारे नक्की सांगा, जेणेकरून सोयाबीनच्या पुढील सुधारणेसाठी ते शेतकऱ्यासाठी उपयुक्त ठरतील. थोडंसं सोयाबीन आपल्याला पातळ झालेले दिसून येत आहे. पूर्ण रान हे पुढील आठवड्यामध्ये आपल्याला हिरवेगार दिसून येईल. म्हणजेच सोयाबीनची चांगल्या प्रकारे वाढही झालेली दिसून येईल. आपल्याला याच्यावर आता कीटकनाशक फवारणीही करावी लागेल. वाढीसाठी आपल्याला टॉनिकचीही फवारणी करून घ्यावी लागेल. पाऊस काळ कमी असल्यामुळे आपल्याला हे सोयाबीनची आज अवस्था अशी पाहायला मिळत आहे. आजच्या अवस्थेमध्ये पूर्ण पीक आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून आलेले असते जर पाऊस काळ जास्ती असता तरी. खूपच चांगल्या प्रकारे आपल्याला सोयाबीन हे आलेले दिसून येत आहे. आपण हा व्हिडिओ धाराशिव जिल्ह्यामधून पाहत आहात. आपल्याकडे सोयाबीनची अवस्था कशा प्रकारे आहे ते तुम्ही SMS द्वारे नक्की सांगा. या सोयाबीनला अजून फुले लागण्याची सुरुवात झालेली नाही. पुढील 2-4 दिवसामध्ये हळूहळू आपल्याला चांगल्या प्रकारे फुले लागलेलेही दिसून येतील. अतिशय हिरवेगार असणारे हे सोयाबीन आपल्याला या व्हिडिओमधून पाहायला मिळत आहे. खूप या सोयाबीनमध्ये गवत होते, पण
गेल्या 1-2 दिवसामध्ये पूर्ण आपण या सोयाबीनची मशागत करून घेतलेली आहे. त्यामुळे रान आपल्याला एकदम स्वच्छ दिसून येत आहे. आता फक्त आपण प्रतीक्षा पावसाचीही करत आहोत. तरी पण आज काय पाऊस येत नाही असे आपल्याला या आजच्या वातावरणावरून वाटत आहे. बघा मित्रांनो, शेतकऱ्याच्या पाठीमागं खूप अडचणी असतात. शेतकऱ्याचं जीवन हे पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असते. हे आपल्याला माहीतच आहे. बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे. बघा आपल्याला पावसाची कशा प्रकारे आज वाट पाहावी लागत आहे. मी तुम्हाला माझ्या शेतामधील पूर्ण आजूबाजूचा परिसर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहो. मित्रांनो, बघा हे आपल्याला दिसणारे पूर्ण असणारे हे सोयाबीनचे पीक आपल्याला दिसून येत आहे. अगदी निसर्ग एकदम हिरवी साडी नेसून नटला की काय आपल्याला या व्हिडिओमधून दिसून येत आहे. अतिशय सुंदर असणारं वातावरण आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. निसर्गही आपल्याला एकदम स्वच्छ दिसून येतो. बघा खूपच छान असणारा आपल्याला निसर्ग या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मित्रांनो, शेतामधील वातावरण अगदी छान सुंदर असते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहतच आहोत. खूप रम्य असणारे वातावरण आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. आकाशातील आपल्याला ढग ही या ठिकाणी पाहता येत आहेत. खरं तरी बघायला गेलं तरी शेतातलं हे वातावरणाचा आनंद हा वेगळाच आनंद असतो. मित्रांनो, अतिशय छान वातावरण आपल्याला या शेतीमध्ये घेता येत आहे. बघा पूर्ण हा निसर्ग कसा आपल्याला हिरवाईच्या कपड्यामध्ये नटलेला दिसून येतो. खूपच रम्य असणारं वातावरण आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहता येत आहे. आपल्याकडे सोयाबीन सुधारणेविषयी काही औषध रासायनिक खते असेल तरी आपण या SMS द्वारे नक्की सांगा, जेणेकरून आपल्याला या सोयाबीन सुधारणेसाठी वापरता येतील. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला SMS द्वारे नक्की सांगा मित्रहो. तुम्हाला शेतीमधील काही पिकाचे पाण्याची इच्छा असेल तरी तुम्ही SMS द्वारे नक्की सांगा, जेणेकरून मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करून आपल्याला दाखवू इच्छितो.